काय दाखवतात? सुरुवातीपासून ते खाली काय दाखवतात? चकली मी पूर्ण वाढायला पाहिजे. कुत्रे बित्रे ओरडतात. बघायलाच भेटत नाही. करू मी तुला भेटेल बघायला? समुद्र. असं हो, बघायला तोच भेटेल? समुद्र जो तुम्ही शतकानुशतक पाहत आहात. कोकणच्या दक्षिणोत्तर 720 किलोमीटर पर्यंत मी पसरलेलो आहे. हे किनारे, हे पाणी, हा निसर्ग स्वर्ग आहे नाही? पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे का असा जर कोणी प्रश्न विचारला तर बेलाशक सांगून टाका, आहे. पृथ्वीवर स्वर्ग आहे आणि त्याचं नाव आहे कोकण. काळाचा एक विस्तीर्ण समुद्रही माझ्या सोबत पसरलेला आहे. मी पाहिजे जंगल, डोंगर, धबधबे, नद्या, झरे, ओढे. मी पाहिले तीर्थक्षेत्र, घाट, राजवाडे, किल्ले आणि माणसं. काही स्त्रिया, काही पुरुष ज्यांची दूरदृष्टी खूप समृद्ध होती. काही तर माझ्या या प्रचंड लाटांहून बलवान होते, शक्तिशाली होते. आणि याच समुद्र किनाऱ्यावरून त्यातलीच एक व्यक्ती प्रत्यक्ष चालत गेली होती. आपण आजही त्यांना विसरलेलो नाही. दैवी आवाज, लता दीदी आणि शिवाजी महाराजांची गाणी, मराठी मनावर वर्षानुवर्ष अधिराज्य गाजवणारी एक अभिमानास्पद घटना.
लता दीदींच्या आवाजातच आई, माई, ताई, प्रिया, सखी, भगिनी, आणखी कितीतरी काही 36 पेक्षा जास्त भाषांमध्ये गायलेल्या आपल्या आवाजाच्या दैवी कोंदणातून संपूर्ण भारताच्या मनपटलावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारताची आन, बान आणि शान गानकोकिळा लता मंगेशकर। साल 2001 मध्ये त्यांना सर्वोच्च भारतीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं, भारतरत्न। प्रख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर को कल भारत रत्न से सम्मानित किया गया। ही आहे देसाईबाई, सावित्रीबाई देसाई। अतिशय धाडसी पण महावस्ताद। महाराज, ती देसाईबाई आपल्याला दाद देत नाहीये। गेले 15 दिवस तिने लढा दिलाय, सिरीस येत नाही। महाराज अधिक सैनिकांची कुमक पाठवतात। तब्बल 1 महिन्यानंतर मावळ्यांना गडी सर करता येते। देसाईबाईला कैद करून महाराजांसमोर आणलं जातं। आता महाराज तिला काय शिक्षा देणार? दरबारात कुजबुज वाढते, पण शिवाजी महाराज देसाईबाईचा साडी चोळी देऊन सत्कार करतात, सन्मान करतात। तिच्या लढाऊ वृत्तीला महाराजांनी दिलेली ही दाद असते। शिवाजी महाराजांनी नेहमीच स्त्री सन्मानाला प्राधान्य दिलं। कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट आपल्याला ठाऊकच आहे। लढाईत कामी आलेल्या मावळ्यांच्या उर्वरित कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शिवाजी महाराज उचलत असत। त्यांच्या या प्रक्रियेला बाल परवेश असं म्हणत। कोकणच्या या समुद्र किनारी स्त्री सन्मान आणि स्त्री शिक्षण या क्षेत्रात महान असं काम करून ठेवणारी आणखी एक व्यक्ती जन्मली, अण्णा, म्हणजे महर्षी कर्वे। जन्म मुरुड। एखाद्या मुलीचा पती दुर्दैवानं तारुण्यातच जर मृत्यू पावला तर त्या मुलीला तिचं उरलेलं आयुष्य विधवा म्हणूनच घालवायला लागायचं। अशा काळात पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर महर्षी कर्वे यांनी गोदूताई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला। गावानं त्यांच्यावर बहिष्कार टाकला, पण अण्णा डगमगले नाहीत। त्यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली। पुणे नजीकच्या हिंगणे इथं पहिली स्त्री शिक्षण संस्था काढली। 1916 मध्ये भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाची अण्णांनी स्थापना केली। आज आपण त्या युनिव्हर्सिटीला SNDT म्हणून ओळखतो। अशा या महान कोकण सुपुत्राला 1958 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आला। आमटीची वेळ झाली, सुरुवात करूया का? हो चालेल, थोड्या वेळेत आपण चालूच करू। हो बाई, आंबा, मला विठ्ठलाची पूजा करायची आहे। तुम्हाला आज जाता येणार नाही। पण का जाता येणार नाही? कारण तुम्ही केशवपन केलेलं नाहीये। तुमच्या पतीचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि असं असून सुद्धा तुम्ही केशवपन केलेलं नाही। नाहीतर काय, शास्त्रानुसार तुम्ही जर केशवपन केलं तरच आम्ही तुमच्या मंदिर प्रवेशाचा विचार करू। पण असं कोणतं शास्त्र सांगतं? ते तुम्ही शोधून काढा, आम्ही म्हणू तसंच होईल।
तसं होणार नाही. शास्त्रामध्ये या संबंधी कुठलाही आधार नाही. हे मी कोर्टात सिद्ध करेन. हो, आपण कोण? मी डॉक्टर पांडुरंग वामन काळे. प्रधान अमात्य सचिव मंत्री सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री सेनापती त्यात असे सुजाणा अष्टप्रधान शिवमुख्य राणा. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये रघुनाथ पंडित यांची नियुक्ती धर्मशास्त्री म्हणून करण्यात आली होती. आधुनिक भारताला पावा काणे हे महान धर्मशास्त्री लाभले. महामहोपाध्याय पावा काणे यांनी 5 खंडांमध्ये धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला. रत्नागिरीमधील चिपळूण नजीक पेढे परशुराम इथं 7 मे 1880 रोजी पावा काण्यांचा जन्म झाला. 1963 साली या कोकण सुपुत्राला भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. रयतेस कोणी काडीचा आजार द्यावयाचा नाही. ज्याला जे पाहिजे गवत हो अगर फाटे हो भाजीपाले हो बाजारात जावे रास विकत आणावे. शेकोट्या कराल चुली भलत्याच ठिकाणी मांडाल तेव्हा अचानक वारे सुटल्यास आग बसले. एखादी ठिणगी उडून गवताच्या गंजीवर पडेल तर दगा होईल. रात्री अपरात्री घरात लावलेल्या दिव्यांच्या वाती उंदीर पळवतील आणि आगी पेटतील. तेव्हा तेव्हा सगळीकडे लक्ष असावे. रयतेतील कुणीही पडीक जमिनी लागवडीखाली आणल्यास आम्ही शेतकऱ्यास मोठ्या सवलती देऊ. तुमच्या जमिनीवर 4 वर्षांपासून 12 वर्षांपर्यंत थोडी थोडी अंशतः कर वसुली करू असं आश्वासन देऊन लोकांमध्ये विश्वास निर्माण करून अधिकाधिक जमिनी शिवाजी महाराजांनी लागवडीखाली आणल्या. शेतकऱ्यांची प्रजाजनांची इतकी काळजी करणारे शिवाजी महाराज. शेतकरी हीच स्वराज्याची ताकद आहे, शक्ती आहे. हे जसं शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं तसंच ते रायगड जिल्ह्यातल्या विनोबा भावे यांनीही ओळखलं होतं. 18 एप्रिल 1951 रोजी नळगुंड इथल्या पोचमपल्ली गावात विनोबा भावे शेतकऱ्यांना भेटायला गेले होते. ज्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त जमीन आहे त्यांनी भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन दान करावी असं त्यांनी आवाहन केलं. आणि गावातल्या